नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेमध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. केदारला काही राहवत नाही. त्याच्या मनात वारंवार शंका येत आहेत की मी या साक्षीला कुठेतरी पाहिलेलं आहे आणि त्यानुसार केदार आता ठरवतो की आपल्याला याची चौकशी केलीच पाहिजे. इकडे सायली, अर्जुन सर्वजण बोलत असतात, मस्त मजेत असतात. मग केदार त्यांच्यातल्या एका मित्राला बोलवतो आणि त्याला म्हणतो की अरे ती चैतन्याची गर्लफ्रेंड आहे ना, तिला मी आधी पाहिलं आहे आणि आपल्याच कॉलेजमध्ये पाहिलं आहे. मला कळतच नाही आहे की मी तिला नक्की कुठे पाहिलेलं आहे ते. तेव्हा तो म्हणतो अरे एवढंच वाटतंय ना, विचार ना जाऊन, त्यात काय एवढं. आणि मग आता केदार ठरवतो की काही करून ह्या साक्षीला आपण विचारूया की मी तिला कुठे पाहिलेलं आहे किंवा याआधी ती कुठे होती का. तर त्यानुसारच केदार विचारायला जातो. इकडे नागराज ठरल्याप्रमाणे महिपतच्या माणसांना भेटायला आलेला असतो आणि त्यानुसार तो तिथेच ठरवतो की आता काय करायचं आहे, कोणतं काम करायचं आहे हे त्यांच्याशी बोलत असतो. आणि तेवढ्यात कॉफी ऑर्डर करण्यासाठी नागराज पुढे काउंटरला जातो आणि त्याचवेळी प्रिया ही रविराजला घेऊन त्या कॅफेमध्ये आलेली असते आणि म्हणते की बाबा कसं वाटतंय. तेव्हा रविराज म्हणतो हो खरंच मी पहिल्यांदाच पाहिलं आहे कॅफे, याच्या आधी मी इथं आलेलो नव्हतो, खरंच छान आहे हे कॅफे, असं तो बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सायली सर्वजण आता मिक्सअप झालेले आहेत, सगळेजण खूप खुश आहेत, सगळेजण तिथे एन्जॉय करत आहेत. आणि त्याचवेळी सगळ्यांचं लक्ष जातं ते म्हणजे चैतन्य साक्षीकडे. चैतन्य हा साक्षीचा हात हातात घेऊन सगळीकडे फिरत असतो. तो रियुनियनला आला आहे याचंही त्याला भान नसतं. एवढे सगळे मित्र आहेत त्यांच्यामध्येही तो मिक्सअप होत नाही. तर हे सगळं पाहून तिथे सायली त्याचबरोबर अर्जुन असतात आणि सगळे मित्र अर्जुनला म्हणतात की हे चैतन्याचं काय चाललं आहे, म्हणजे तो साक्षीला सोडतच नाही आहे. त्यावेळेस अर्जुनला राग येतो. अर्जुन म्हणतो हो साक्षी जेव्हापासून त्याच्या आयुष्यात आले तेव्हापासून तो तसाच झालेला आहे, त्यालाच आपण ब्लाइंड लव्ह म्हणतो ना, तेच ते आहे ते, असं तो डायरेक्टली बोलतो. तेव्हा सायली चैतन्य इकडे अर्जुनचा हात पकडते आणि त्याला शांत करते. कारण सायलीला असं वाटत असतं की अर्जुनने उगीच काहीतरी निगेटिव्ह बोलू नये, त्यांच्यातली मैत्री आधी तर दुरावलेली आहे आणि चैतन्याबद्दल अर्जुनच्या मनात जे गैरसमज आहेत ते दूर व्हावे यासाठी सायली शांत राहिलेली असते, त्याला शांत करते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की केदारला मात्र राहवत नाही. केदार डिरेक्टली जातो आणि साक्षीला मग चैतन्याच्या समोरच विचारतो की साक्षी मी तुला याआधी या कॉलेजमध्ये पाहिलं आहे, तू कधी आलेली का या कॉलेजमध्ये, याच्या आधी कधी नाही, तुझा कोणी मित्र वगैरे. तेव्हा साक्षीच्या लक्षात येतं की याने आपल्याला ओळखलेलं आहे. त्यामुळं साक्षी म्हणते की नाही रे, या 6 महिन्यापूर्वी मी तुमच्या कॉलेजचं नाव हे चैतन्यकडून ऐकलेलं आहे, मला याबद्दल काहीच माहिती नाही आहे. त्यावेळेस तो म्हणतो की अगं पण तुझा एखादा मित्र वगैरे, कधी तू कोणासाठी आलेली आहे, भेटायला वगैरे आलेली आहे, असं काय झालं आहे का. कारण मला वारंवार वाटते की मी तुला कधीतरी पाहिलेलं आहे म्हणून मी तुला विचारत आहे. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की इकडे साक्षी थोडीशी गांगरलेली असते, ती घाबरलेली असते कारण तिथे चैतन्य असतो आणि काही करून तिला चैतन्याच्या समोर तिला थोडं अवघडल्यासारखं वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण तसं बोलत आहेत. तेव्हा तिथे असलेला लगेचच बाकीचे अर्जुनचे मित्र म्हणतात की आता आपल्या बायका नाही आहेत का, त्या कुठे एकमेकांना ओळखतात. त्याचबरोबर सायली वहिनी पाहिलं का, त्या कशा सगळ्यांच्यामध्ये मिक्स झालेल्या आहेत, त्या सगळ्यांशी मिळून मिसळूनच राहत आहेत ना, त्यांची कुठं आधीची ओळख आहे. तरी सायली वहिनी सगळ्यांच्यात मिक्स झालेल्याच आहेत. सायली आता अर्जुनला ज्यूस आणण्यासाठी गेलेली असते आणि नेमकं त्याच वेळेस केदार हे प्रश्न विचारत असतो आणि त्यामुळं तिथं साक्षी मात्र घाबरून गेलेली असते. साक्षीला कळत नसतं की आता काय करू, कारण हे सगळं जर कोणाला कळलं तर खूपच त्रासदायक होणार आहे. या गोष्टीची भीती मात्र साक्षीला असते, कारण याबद्दल सायलीला जर थोडीशी जरी भुणभुण लागली तरी आपण पूर्णपणे सापडले जाऊ हे कुठंतरी साक्षीच्या मनात असतं. कारण ह्या सगळ्या गोष्टीचं कनेक्शन साक्षी ही कुठल्या गोष्टीची, सायली ही कोणत्या गोष्टीसोबत लावेल याची तिला कल्पना असते. त्यामुळंच ती विचार करत असते की आता सायली इकडे येते, त्यामुळं हा विषय मला इथेच थांबवावा लागणार आहे. इकडे प्रिया मात्र रविराजला घेऊन कॅफेमध्ये आलेली आहे. रविराज प्रियाला विचारतो काय घ्यायचं. त्यावेळेस प्रिया म्हणते की सँडविच, पण खरं तर ती तिथे नागराजला शोधत असते. नागराज हा काउंटरला गेल्यामुळं तिला नागराज कुठे आहे दिसत नसतं. तेव्हा ती म्हणते की ऑन दी स्पॉट यांनी लोकेशन तर चेंज केलं नसेल ना, नाहीतर मी पूर्णपणेच अडकायची इथे. त्यावेळेस प्रियाच्या डोक्यात हे सर्व चालू असतं आणि प्रिया विचार करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रविराज आता ऑर्डर करण्यासाठी गेलेला असतो आणि त्याचबरोबर प्रियाचं लक्ष जातं तर त्या एका कोपऱ्यामध्ये तिला नागराज ताजची माणसं म्हणजे महिपतची जी माणसं आहेत ती तिथं बसलेली दिसतात.
आणि त्याचबरोबर आता प्रियाही त्याच्याबरोबर अगदी समोरासमोर बसता येईल असा स्पॉट शोधत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली ही ज्यूस घेऊन आलेली असते आणि त्याचवेळी ती पाहते तर तिकडे मानसी अर्जुनच्या अगदी गळ्यात पडून मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असते. आणि त्याचवेळी तिथे पराग येतो आणि तो म्हणतो की अरे चल अर्जुन, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, असं म्हणत तो अर्जुनला घेऊन जाऊ लागतो. त्यावेळी सायली म्हणते की आता काही करून मला मानसीशी बोलायलाच पाहिजे. ती मानसीला घेऊन येते आणि म्हणते, मानसीताई मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, चला जरा वाईट वाटून घेऊ नका तुम्ही, पण खूपच महत्त्वाचं आहे, असं म्हणत सायली तिला घेऊन आलेली असते. मानसी विचार करते अचानक सायलीला काय झालं आहे, ती अशी का मला घेऊन आलेली आहे. पण मानसी विषय सोडते आणि तिला म्हणते हां बोल. तेव्हा सायली म्हणते की इतके वर्ष झालं तुम्ही लग्न का केलेलं नाही. तेव्हा मानसीला धक्का बसतो. मानसी म्हणते ही असं का विचारते, आणि तिच्या लक्षात येतं की नक्की सायलीला काहीतरी वेगळंच वाटत आहे. तेव्हा मानसी म्हणते म्हणजे काय म्हणायचं आहे तुला. तेव्हा सायली म्हणते नाही, तुम्हाला आता इतकी वर्ष झालेत पण तुम्ही लग्न का केलेलं नाही, त्याचं काय कारण आहे. तेव्हा मानसी म्हणते की कसं आहे, मला ना मुलगा जसा हवा होता तसा मिळालाच नाही. तेव्हा सायली तिला विचारू लागते कसा मुलगा हवा होता. त्यावेळेस मानसी सांगते की कसं आहे, आधी आमच्यामध्ये मैत्री असली पाहिजे असं मला वाटतं, आणि तरच त्या मुलाशी मी कम्फर्टेबल असू शकेल. तसा मुलगा मला मिळालाच नाही. कॉलेजमध्ये असताना होता पण बघितलंच ना. तेव्हा सायली म्हणते म्हणजे. तेव्हा मानसी सांगू लागते अर्जुनवर माझं खूप प्रेम होतं, अर्जुन आणि माझ्यातली मैत्री, आणि त्यात इतक्या दिवसानंतर पुन्हा आम्ही भेटलो, त्यामुळे मी ते विसरूनच गेले की जोजो, आता मला जोजो पुन्हा मिळाला या गोष्टीचा खूप आनंद होतोय, असं ती सांगत असते. आणि सायलीला खूप मोठा धक्का बसतो, कारण सायलीला मानसीनं सांगितलेलं असतं की माझं जोजोवरती खूप प्रेम आहे. सायली विचार करू लागते, ती रडायला लागते, पण ती म्हणते की अहो तुम्ही विचार करा ना, अहो पण अर्जुन सरांचं आणि माझं लग्न झालं आहे ना, आता तो माझा नवरा आहे. आणि मग मानसी सायलीला सांगू लागते अगं सायली, मी तुझी मस्करी करत होते, तसं काही नाही आहे, तुझा नवरा हा तुझाच आहे, तुझा अर्जुन हा तुझाच आहे, काही झालं तरी तो दुसरं कोणाचा नाही होऊ शकत, आमच्या दोघांमध्ये निखळ मैत्री आहे. तेव्हा सायली म्हणते माफ करा खरंच. आणि मग मानसी सायलीला सांगू लागते की खरंच मला तुझा हा स्वभाव खूप आवडला, तू मनमोकळेपणाने स्पष्टपणे येऊन माझ्याशी बोललीस, खरंच छान वाटलं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की पुन्हा अर्जुन आणि सर्वजण येतात आणि म्हणतात की आपण काही ते खायला आलेलो नाही, चला एन्जॉय करूया. आणि अर्जुन गिटार घेऊन तिथं सर्वांच्या समोर आलेला असतो आणि सगळेजण पाहतच राहतात. अर्जुन खूप छान असं गिटार वाजवत असतो. सायली ही इम्प्रेस होते, कारण सायलीनं कधी अर्जुनला गिटार वाजवताना पाहिलेलं नसतं. अर्जुन खूप छान अशी धून वाजवत असतो. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की चैतन्य साक्षीला मात्र अवघडल्यासारखं होत असतं. सगळेजण अर्जुनला म्हणत असतात की गाणं झालंच पाहिजे. अर्जुन म्हणतो की मला गाणं नाही गाता येत, मी गिटार वाजवेल, तुम्ही गा. आणि त्याचवेळी अर्जुन गिटार वाजवत असतो आणि सायली गात पुढे येते. अर्जुनलाही धक्का बसतो, सायली एवढं सुंदर गाते हे अर्जुनला पहिल्यांदा कळलेलं असतं. आता अर्जुन गिटार वाजवत असतो आणि सायली गात असते. त्यावेळेस तिथे असलेले साक्षी आणि चैतन्य मात्र खूपच अनकम्फर्टेबल होतात. आणि मानसीला खूप छान वाटत असतं, कारण सायली आणि अर्जुन दोघंही खूपच सुंदर असं कपल आहे, एकमेकांना सूट करतंय. तेव्हा गात असताना आणि गिटार वाजवत असताना अर्जुन सायली एकमेकांच्या नजरेमध्ये इतके हरवून जातात. एकतर ते रोमॅन्टिक असं प्रेमाचं गाणं असतं आणि दोघेजण पाहतच राहतात. सगळेजण आता एन्जॉय करत असतात. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सायलीचं लक्ष जातं तिथे लावलेल्या फोटोंकडे. ती फोटो पाहत असते आणि त्या फोटोमध्ये तिला साक्षीचा फोटो दिसतो. इकडे सगळेजण मस्त एन्जॉय करत असतात आणि सायलीने तो फोटो मात्र तिथून काढून घेतलेला असतो आणि तो फोटो घरी आल्यानंतर ती अर्जुनला दाखवते. अर्जुनला म्हणते की हा फोटो पहा. अर्जुन फोटो पाहतो आणि त्यानंतर सायली त्याला सांगते बघितलं का त्याच्यामध्ये साक्षी आहे, कोण आहे नक्की ते. तेव्हा अर्जुन म्हणतो तो कुणाल आहे. तेव्हा सायली म्हणते काय. तेव्हा अर्जुन म्हणतो हो, माझ्या मित्राला या साक्षीनेच खाल्लेलं आहे. थँक्यू.